रुद्रकेतू, तू अजून जिवंत आहेस? अरे इतकी वर्ष झाली, मला वाटलं तू आतापर्यंत मेला असशील. तुझीच वाट बघत होतो मी, कारण ही तुझ्या अंताची सुरुवात आहे. माझी वाट बघतोयस? खोटं बोलू नकोस. तू त्या दोन बहिणींची वाट बघतोयस. तुला हवं ते समज, पण खरं सांगायचं तर मी फक्त तुझ्या अंताची वाट बघतोय. मला तुझा मृत्यू पाहायचा आहे. राधा आणि गौरी आता इथे येतच असतील. त्या आल्या की मी त्यांना तुझ्या अंताचं सगळं रहस्य सांगून टाकेन, आणि मग त्या दोघी मिळून तुझा वध करतील. याचा अर्थ दोघी इथे येऊन गेल्या, पण त्यांना रुद्रकेतू दिसला नाही. बरोबर, कसा दिसेल? ह्याला तर मीच बाहेर काढलंय ना. घाबरलीस ना? घाबरलीस? हा, इतका विचार करूनही तुझा अंत थांबणार नाहीये. तो निश्चित आहे. चांगलं केलंस तू मला बाहेर काढलंस या शिळेतून. आता त्या दोघी येतच असतील. त्या तुझा अंत करतील. मंजिरी, हीच हीच तुझी नियती आहे. नियती? माझ्यासाठी नियती म्हणजे माझी इच्छा आहे. मागच्या जन्मात तुला शिळेत बंद केलं, ती चूक झाली माझी. तेव्हाच मारून टाकायला हवं होतं तुला, पण हरकत नाही. ती चूक मी आता करणार नाही. अगं, तू मला तेव्हाही मारू शकली नाहीस आणि आजही मारू शकणार नाहीस, कारण माझा अंत हा मीच ठरवणार आहे. रुद्रकेतू, हा खरा अंत आहे. तुझाही आणि माझा अंत होण्याच्या रहस्याचाही. मी चिरतरुण होणारच, पण आज तू माझ्या मृत्यूची शक्यता कायमची मिटवून टाकलीस. तुम्ही अमावास्येच्या एक दिवस आधी या इथे परत या. तोपर्यंत मी माझ्या देहाचा त्याग केलेला असेल. ताई अजून आली कशी नाही? काही झालं तर नसेल ना? नाही नाही नाही, ती बाबांना भेटली असेल आणि त्यांनाच घेऊन येत असेल. हां,
खूप वेळ झालाय आणि मी तिथे जाऊही शकत नाही कारण नकाशा सुद्धा ताईकडेच आहे. काय करू? जाऊ का त्या मंदिरात? कोणाची वाट बघतीयस? कोणाचीच नाही. तुझा चेहरा असा का पडलाय? काय झालं? वेदाच्या बाबांना सगळं सांगून टाकते. निदान ताईला शोधायला त्यांची मदत तरी होईल ना. मीरा, नाही तर येईलच. मी वाट बघायला हवी. आणि तिच्याबद्दल वेदाच्या बाबांना सांगितलेलं तिलाही नाही आवडणार. काय होतंय? सांगशील मला? काही नाही हो. मी ते वेदाचाच विचार करत होते. आपण तिच्यासाठी इतका टेंट उभा केला, तिने पाहिला सुद्धा, तिला आवडला सुद्धा होता. मग अचानक काय झालं तिला? अचानक रागवली आणि निघून गेली. आणि मग त्या टेंटकडे फिरकूनही पाहिलं नाही. काय होतंय? अगं ती लहान आहे ना. आपल्याला गोष्टी तिच्या कलेने घ्याव्या लागतील. तिला जरा वेळ द्यावा लागेल. पण तिच्या आवडणाऱ्या गोष्टी परत करून तिचं मन जिंकायची तुझी आयडिया कमाल आहे. चल, जास्त विचार करू नकोस. चल, चुकीचं.